3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही. कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं LPG बंद होणार नाही. पण तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे म्हणजे भारत सरकारकडे पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ करणे. मग मुद्दा आला की जिथे पाईपलाईनद्वारे जो गॅस घराघरातून आपण जातो, PNG आपण ज्याला म्हणतो, घरातून जातो काय कमर्शियल यूजसाठी ज्या त्यांनी सुद्धा PNG घेतलेले आहे. पण अनेक ठिकाणी जे आहे PNG मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ती PNG घेतलेलं नाही. बघा मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे PNG गॅस पाईपलाईन मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय. उदाहरण नाशिकला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बहुतेक महानगरात काय, पण ती येवल्यात नाही आहे असं त्याचा अर्थ. तर जिथे ह्या PNGची व्यवस्था आहे तिथे 3 महिन्याच्या आत तुम्ही सगळ्यांनी जे आहे, मग घरगुती असतील, कमर्शियल असतील, कोणी असेल, त्यांनी अर्ज ताबडतोब करणं गरजेचं आहे. आणि हे अर्ज जे आहेत हे विशेषतः आमचे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या, खूप कंपन्या ज्या आहेत त्यांना वेगवेगळे जे आहेत भाग वाटून दिलेले आहेत PNG साठी. एवढं काय छापणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आता उदाहरण फक्त सांगितलं, मुंबई आणि ग्रेटर मुंबईसाठी जे आहे महानगर गॅस आहे, ठाण्यासाठी महानगर गॅस, परंतु अशी जी ही मोठी लिस्ट आहे. आता या प्रत्येक ठिकाणी जे आहे कुठे कुठे द्यायचे लोकांना कधी कधी ते अर्ज कदाचित समजत नसतील. तर माझं म्हणणं असं आहे की आमचे जे जिल्हा पुरवठा अधिकारी वगैरे जे आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडे ते अर्ज द्या की मला PNG मला हवे, अमुक अमुक माझा पत्ता वगैरे जो काही फॉर्मॅटमध्ये असेल ते, आणि आपल्याद्वारे या आमच्या सगळे जे आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांच्याबरोबर काम करणार, त्याला सगळ्यांना मार्गसूचना करायच्या. असे जे काही अर्ज असतील ते त्या त्या शहरांमध्ये हे काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांकडे ताबडतोब एक प्रत आपल्याला ठेवायची, आपला, आणि दुसरी प्रत ताबडतोब ओरिजिनल जी आहे ही त्यांच्याकडे ताबडतोब पाठवून द्या. आता उदाहरणार्थ जे आहेत इथे जवळजवळ 12 कंपन्या आहेत, काही लोकांकडे नाही आहेत, परंतु आता महानगर गॅस आहे, 10,45,272 जे आहेत PNG कस्टमर्स आज आहेत. नंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 10,45,252 त्यांचे कस्टमर्स आहेत. असे कमी जास्त कस्टमर्स आहेत आणि अशा सगळ्या कंपन्या आहेत. मुंबईमध्ये जे आहे ते आमचे DSO जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये, म्हणजे रेशनिंग जी कार्यालय आमचे आहेत त्यांच्याकडे अर्ज जरी दिला तरी या DSOना माझं सांगणं आहे की त्यांनी एक कॉपी आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब
तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही. कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही, तर तुमचं LPG बंद होणार नाही. पण तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? हे अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे PNGचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे LPGचं काम जे आहे हे सुरू राहणार आहे.